शेतकरी मित्रांनो, अखेर प्रतीक्षा संपली. 27 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचे पैसे जमा होणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे पैसे जमा होणार आहेत. पण मागील काही दिवसांमध्ये तुम्ही पाहत होता की वैयक्तिक क्लेम व प्रत्येक जे काही जिल्ह्यामध्ये होते त्यामध्ये योग्य ती जास्त पडताळ केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा वितरण होणार. तर शेतकरी मित्रांनो, आता खूप साऱ्या बातम्या नवीन आहेत जे की तुमच्या संग शेअर करणार आहे. त्यामुळे संपूर्ण बातम्या पहा व त्याच्या नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की पीक विमा मंजूर झाला तेव्हापासून तुम्हाला खूप साऱ्या अडचणी आलेल्या आहेत. त्यानंतर तुमचे आधीच पीक जमीनदोस्त झाल्यामुळे टेन्शनमध्ये होते व त्यामध्ये बोगस पीक विमा असो किंवा वैयक्तिक क्लेम असो किंवा पीक पाहणी असो, त्यामुळे बऱ्याचशा अशा शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये खिचडी झाली होती. त्यामुळे आता ही खिचडी दूर करून आता शासनाने एक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला जे काही अखेर 25% पीक विमा तुम्हाला वितरण होणार होता, उर्वरित शेतकऱ्यांना राहिला होता त्या शेतकऱ्यांना पैसे वितरण होणार आहेत. त्यामध्ये 27 जिल्हे पात्र आहेत व वैयक्तिक क्लेम अलगच. तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये हिंगोली असो, परभणी असो, लातूर असो, उस्मानाबाद असो, संभाजीनगर असो, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो नाशिक असो, अकोला असो किंवा आपले जे काही धाराशिव आहेत ते असो, त्यामध्ये बरेचसे जिल्हे आहेत की जे काही 25% असो किंवा 75% असो, त्या दोन्ही पीक विम्याचे जे काही तुम्हाला जे काही आणेवारी आली त्या आणेवारीच्या सहाय्याने हे दोन्ही पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यावर पडणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हे पैसे तुमच्या खात्यावर लवकरात लवकर पाहायला मिळणार आहेत व त्याचबरोबर तुम्हाला हेक्टरी तुम्हाला 22,500 रुपये. तर त्याच्या अनुसार आता तुम्हाला हेक्टर असो, 1.5 हेक्टर असो किंवा 2 हेक्टर असो असे तुम्हाला पैसे मिळणार आहेत. म्हणजे की काही शेतकऱ्यांचे 2 हेक्टर उत्पन्न असो, काहीचे 3 हेक्टरचे असो किंवा काहीचे आपले अर्धा हेक्टरचे असो. म्हणजेच की तुमची ज्या क्षेत्रामध्ये जितके नुकसान झालेले तितके तुम्हाला पैसे मिळणार आहेत व त्याचप्रमाणे तुमच्या क्लेम परतून म्हणजे की संपूर्ण क्लेम जांच केलेले आहेत, पडताळ केलेली आहे व त्यानंतर जे शेतकरी पात्र आहेत त्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, थोडीशी चिंतित व्हायची गरज नाही. येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पैसे पाहायला मिळणार आहेत. व तसेच शेतकरी मित्रांनो, माणिकराव कोकाटे राज्याचे कृषी मंत्री यांच्याद्वारे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे काही पैसे मिळणार आहेत ते आता डीबीटीद्वारे तुमच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात. कारण की शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैसे येत नव्हते व पैसे हातात कुठेतरी गफलत होत होती. त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो, शासनाने खूप मोठा निर्णय घेतला. जे काही PM किसान असो, लाडकी बहीण असो, ह्या योजनेचे पैसे जसे डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर एका दिवशी एकाच टायमाला एकाच क्लिकमध्ये जातात, त्याचप्रमाणे आता पीक विम्याचे बी जे काही हेक्टरी असो किंवा अर्धा हेक्टरी असो तुमचे जे काही पैसे असतात ते तुम्हाला आपल्या डायरेक्ट खात्यावर पाहायला मिळाले. कारण की जे काही आपले PM किसानची जी काही योजना आहे तिचे कसे एका सोयीने येतात, तसेच पीक विम्याचे पण तुम्हाला एका सोयीने पैसे तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, डीबीटीद्वारे पाठवल्यामुळे जे काही तुमचे काही शेतकऱ्यांचे येत होते, काहीचे आज येत होते, काहीचे येतच नव्हते. त्यामुळे आता जे काही शेतकरी पात्र आहेत त्यांना जितकी रक्कम त्यांच्या खात्यावर म्हणजे की त्यांच्या नावावर आलेली तितकी त्यांच्या खात्यावर यशस्वी जमा करण्याचे हे माणिकराव कोकाटे साहेबने यांनी असे सांगण्यात आले. व त्याचप्रमाणे आता लवकरात लवकर हेक्टरी तुम्हाला 22,500 रुपये, जे काही तुम्हाला सोयाबीन असो, कापूस असो किंवा इतर कोणते पीक असो, आपण जे काही पीक पाहणी केली ती पीक नोंदणी केली ती पीक क्लेम पाठवल्या त्याद्वारे आता आपल्याला आणेवारी आलेली व आणेवारीद्वारे आता हे पैसे मिळणार आहेत. तर ही अपडेट होती जी की तुमच्यापर्यंत शेअर केली. तुम्ही तुमच्या पाहुण्यांना किंवा दोस्तांना शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद व नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.